बीडच्या कांगडी खुर्दमध्ये मोटरसायकलवरनं आलेल्या 2 अज्ञात चोरट्यांनी मजूर महिलांना शेतात जाताना लुटलं। गळ्यातील आणि कानातले 2 तोळे सोनं ओरबाडून घेऊन चोरटे पसार। अंभोरा पोलीस ठाण्यामध्ये 2 अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल। गडचिरोलीच्या रंगैयापल्लीमध्ये 181 कुटुंबांना वनहक्काचे पट्टे वाटप। गेल्या 30 वर्षांपासून प्रतीक्षेत असलेले वनहक्काचे पट्टे प्रकरण अखेर मार्गी। आमदार धर्मराव अत्राम यांनी स्वतः रंगैयापल्लीला भेट देऊन पट्टे केले वाटप। वर्ध्याच्या देवळीमध्ये महाराष्ट्र केसरी आणि राज्यस्तरीय ग्रीको रोमन कुस्ती स्पर्धेला सुरुवात। 42 जिल्ह्यातील खेळाडू स्पर्धेत सहभागी। हे आयोजन कुस्तीची दिशा बदलणारे ठरेल। सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया। तर इथून आंतरराष्ट्रीय स्तरावरचे मल्ल घडावेत अशी अपेक्षा रामदास तडस यांनी व्यक्त केली। बुलढाण्यात मधमाशांच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू। बुलढाण्याच्या पळसखेड येथील घटना। परिसरात भीतीचं वातावरण। शेतात कामाला जात असताना मधमाशांनी शेतकऱ्यावरती हल्ला केला। सोलापुरात राहत्या घराच्या आवारातच गांजाची लागवड केल्याचं उघड। आरोपीला अटक। 21 किलो अंदाजे 4 लाख रुपये किमतीचा गांजा जप्त। जळगावातील मेहरुण परिसरात वृद्धाला मारहाण करत घरात दगडफेक। दुकान रिकामं करून देण्याच्या वादातून वृद्धाला मारहाण केल्याची घटना। दगडफेकीत 3 जण जखमी। दुचाकीचंही नुकसान। पालघरच्या जव्हार तालुक्यातील गावपाड्यांवरती पाणी टंचाईचं संकट। शासनाच्या टँकरमुक्त महाराष्ट्र आणि हर घर नल योजनेचा बोजवारा उडाला। तातडीनं पाण्याची उपाययोजना करण्याची मागणी। अकोल्यात पोलीस ठाण्यातील धक्कादायक प्रकार समोर। लॉकअपमधील महिलेला शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप। एएसआयनं महिलेकडे शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप। एएसआय राजेश श्रीराम जाधव याच्यावर गुन्हा दाखल करत तात्काळ निलंबन। राज्यात अवकाळीचा फटका बसलाय। त्या संदर्भातल्या टॉप 9 न्यूज बघूयात। बीडच्या सफदराबादमध्ये वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू। शेतात काम करत असताना पावसापासून बचावासाठी शेतकरी झाडाखाली थांबले होते। घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त। अमरावती जिल्ह्यात अवकाळी पावसाचा 62 गावातील 578 हेक्टरवरील गहू आणि संत्रा पिकाला फटका। कांदा, लिंबू, भाजीपाल्यासोबतच काही ठिकाणी हरभऱ्याचेही नुकसान। तर एका गोठ्यावरचे 3 पत्रे उडून अंगावर पडल्यामुळे गायीचा मृत्यू। धाराशिवमध्ये गारपीट आणि अवकाळीचा उद्योगावरती परिणाम। महाराष्ट्राची शिवकाशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तेरखड्यातील फटाका उद्योग संकटात। काम बंद होण्याच्या भीतीनं रोजगाराचा प्रश्न बिकट। हिंगोलीच्या वसमत तालुक्यात अवकाळी पाऊस। चिया शेतीचं नुकसान। केलेला खर्चही निघणार नसल्यामुळे शेतकरी चिंतेत। बीडच्या येळमघाट परिसरात अवकाळी पावसाचा तडाखा। ज्वारी पीक जमीनदोस्त। शेतकऱ्यांकडून पंचनामे करण्याची मागणी। 2 दिवसांपासून राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाचं थैमान। 19 जिल्ह्यांना येलो अलर्ट। बुलढाणा जिल्ह्यात देखील गारपिटीचा तडाखा। अवकाळी पावसामुळे द्राक्षाचे भाव पडल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान। धुळ्याच्या साक्रीमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा। साक्री तालुक्यातील सामोडे परिसरात शेतीचं मोठं नुकसान। पंचनाम्यांना वेग। शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी।